बघा दादूचं बघा कसं चाललंय काम कसं चाललंय. दादू तू बोल रे. हो, चालू केला कॅमेरा आपला. हो 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 तू बोल तू बोल. कसं नाटकं करतोय लय आगावपणा करतो आणि लय मस्ती करतो दादू. आगाव कोण आहे आगाव? एक नंबरचा आगाव आहे. अजिबात शांत बसत नाही सारखा वळवळ वळवळ करतो. तू का नाही गेला शाळेत? गेली का नाही सगळी शाळेत? आपला जीवा गेला शाळेत. सगळी पोरं शाळेत गेली. आपला दादू गेलाच नाही. आपला दादू घरी राहिला. है ना दादू? हा म्हणतो मी शाळेत गेलो नाही. आता दादा 7वीला गेला असता दादा आता आपला. मग काय करणार दादाला? चाला येत नाही बोला येत नाही त्याच्यामुळे दादा आपला घरीच आहे का ना. कसा हाणतोय तोंडाला. काय म्हणतो दादा? येत नाही ना शाळेत तुला जायला येत नाही ना. आणि बाबू चाललंय त्याचं काम आहे का? तो का स्वतः डोळ्यात बोट घेतलं. गेलं का डोळ्यात बोट? आय 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 आय. आता दादूला नाही दिसत. लय विचित्र आहे पोरग. लय चित्र म्हणजे लय. एकदम आगावपणा करतो असा मस्तीखोर आहे. चढतो कशा उद्योग करतो मग पडून घेतो. सावतो मला. आपल्या दादूला हे काय असं सांभाळायला लागते दिवसभर. दादू उन्हाचा पुढं पण जातो. दादूला आपलं घेऊन बसायचं. दादू आपला शाळेत जात नाही काय नाही. हे दादाचं आपलं इकडं नवीन गोठा याचं काम चाललंय. माणसं झाले थोडंसं राहिले. तिकडं पलीकडं आहेत गाया जुन्या गोठ्यात. शेतकऱ्यांना कसं शेरड गुरं कुत्री काही तिकडं आपला काळ जपलाय. सगळं लागतंय. शेतकऱ्याच्या घरी सगळा पसारा असतो. जीभ दाखवतो दादू. काय कसं जीभ दाखवतो? तसं नाही दाखवायची दादा. नाही दाखवायची जीभ तशी. हा तशी जीभ नाही दाखवायची बाबू. हा तुला बोला येतं ना. तू बोल दादू. तू कसा बोलतो? आमच्या इथं जागरणाचा कार्यक्रम आहे. जरा थोडासा लांब आवाज येत असं. बसले आपल्या निवांत. सावीला आपली चिमण्या चिव करते. इकडे पाठीमाग आपली 2-3 शाळा आहेत. 7-8 गाय आहेत. आपल्या शेतकऱ्याला लागतात. शेरड गुरं सगळं लागतंय बघा. दादू तू बोल ना दादू. नका दादू कसं बघतोय. कसं बोलतो? असं बोलतो तू. दादूला आपले बोलायचं. पिलू नीट बस. लय आगावी. गरीब नाही दादू. लय आगावी. लय मस्ती करतो. हे असं पाहिजे नुसतं बसायला म्हणतोय का. कसा लोळतो हे का. निस्ता लोळतो. जर पप्पी दे बाबू. तू पप्पी नाही देणार मला. तो मोबाईलला कसा हात लावतोय काय का ना. लहान आहे का असं आता मांडीवर झोपायला? काय का लहान? तू मोठा झालाय ना. असं थापटून तुला झोपू घालायचं दादूला. असा घालायचं. दादूला अजिबात दिवसाच्या अजिबात झोपत नाही दादू. त्याला रात्रीचा 11 वाजेपर्यंत जागा राहतो. सकाळी जो उठतो 9-10 वाजता उठतो दादू आपला सकाळचा. त्याला काय काम नाही काय नाही. उठायचं मग कधी उठायचं. मस्तपैकी खाणं पिणं सगळं आयतं होतं या. है ना दादू? काय काम नसतं दादूला आपल्या. हे कसं लोळतं हे का. काम नाही म्हणलं कसं रागावते. है दादू? नाही तुला काय काम?
असा निघाला. कसा उभा राहतो बरं. कसा उभा राहतो दादा है ना. कसा उभा राहिला. असं चालतो. आता असं चालते. पलीकडे पडशील दादू. आत्ताच आपटमुळी झाली होती. आत्ताच आपटमुळी झाली होती. अजिबात बसायचं नाही एका जागेवर. तो का निघाला आहे का. कसा उभा राहते है. गव्हाने अजून गव्हांचं काम झालं नाही. गव्हांची अजून उंची करायची त्याच्यामुळं गुरं आतमध्ये सारखं येण्यात आपल्याला गव्हांचं काम झालं. बाकी सगळं काम झालेलं आहे. फक्त गव्हांचंच काम राहिले. कसं चालतंय कसं चालतंय दादा. कसं चालतंय हे का. हळूहळू हळू वाटतंय का आपल्या दादूला चाला येत नसेल म्हणून आहे का. कसं आहे दादू पण काय करणार त्याला चाला येईना बोलायला. आता निघाला रांगेत मग नुसतं असं रांगायला जमतं. आलाच माझ्याकडे. आलाच माझ्याकडे. अजिबात लांब जायला नको म्हणतो. लगेच माझ्याकडे येणार है दादू. नको लांब जायला. बोल बोल तू बोल. तू बोलत नाही दादू. मी नाही देणार पप्पी तुला. नाही देणार. तो कसं तोंड पुढं करते नाही म्हणलं. बस बस. तू मोठा झालाय ना आता. तू लहान आहे का पप्पी घ्यायला. हा का तू लहान नाही. लहान तू मोठा झालाय लय. आज पप्पी घ्यायला पाहिजे म्हणते नुसती है ना. दिला अंगठा. चला चला दादू मी चालली. जाऊ का दादू मी. दादूला अजिबात असं वाटत नाही जावं म्हणून त्याला ठेवून त्याच्यापासून बसावं असं वाटतं दादूला. आणि दादू काम कोण करीन. तू करशील का. जाऊ नका म्हणतोय. इकडं शेळ्या आहेत. इकडं केली आपल्या गायाला. गोठ्याच्या मध्येच अशी मोठी बाबळ ठेवलेली त्यांना चावायसाठी. तिकडं समोर मग गेली. तिकडे आपली जुनी गाडी ती बजी व्हायला लागते गायला. आणि ह्या बाबळीची एकदम मस्त गार सावली बघा. गायासाठी स्पेशल बाबळ ठेवली मध्ये. शेड मस्त मोठं आहे भरपूर पण झाडाशिवाय सावली नाही. झाडाची कशी एकदम गार सावली त्याला घासायला ह्याला लागतं गायांना. भरपूर मोठी आहे. आणि इकडे आपली गव्हाणे. त्या दादू तिथे गावाने उभा राहिला. पलीकडे शाळा आहेत. कसं आहे रानातली वस्ती आपली. रानात सगळं शांत वातावरण आहे. गावात जनावरांचं ह्यांचं नाही. तर तिथे टाक आहेत. पाण्याचा हौद केलेला आहे. जनावरं ह्याच्यात सोडल्या तुम्हाला दाखवा आम्ही कशी हिंडतात. पाणी कशी पितात खात्यात कसं काय. इकडे गव्हाण बिवाण आहे. आपला जुना गोठा आहे पण चांगला आहे.
एवढा लय असा काय जुना नाही, 1-2-3 वर्षापूर्वीच केलेला आहे. फक्त ते कमी गाया बसतात त्याच्यात. आता थोड्याशा जास्त गाया करायच्यात, आपल्या 10-15 गायांचं नियोजन करायचे. त्याच्यामुळे हे गोठा वाढवला आहे जरा. शेतकऱ्याला गाया केल्याशिवाय पर्याय नाही, करावंच लागतात गाया. नुसतं शेतीला पण आहे ना, कधी माल आला तर भाव नसतो. त्याच्यामुळं हे काय ते काय, नाही तर शेतकऱ्याला काय पर्याय नाही. पाऊस पडतोय नाही पडतोय. आता सध्याला रानात काय नाही, जनावरांचंच खाय आहे आपले. ऊस आहे थोडासा, ती पाठीमागे दिसते ती हत्ती गवत आहे, काडवळ आहे. तुम्हाला दाखवू आम्ही जसं थोडं थोडं. आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आम्ही आता व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.